मतलब हा मोठा लावतो. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते देवते ब्रह्मा विष्णू महेशाते हे देव गुरु बृहस्पती धावणे यावे आता की. मी पामरमतीहीन करू लागलो मी ग्रंथ लेखन अधिक मास महात्म्य संपूर्ण तुझ्या कृपेने आता की. तू आता कृपावंत मला कशाची नसे खंत मूर्खाशी तू संत करविशी दयाळा. मी प्रपंचातून उठलो मायेत येऊन चुकलो बहु दुःखाचे कारण ठरलो जन्मा येऊन हो. माझे प्रपंचाचा तू चालक प्रपंच चालवी सुरेख प्रपंचादी दे कुण्या सुख शांत व्हावे प्रभू. तू वाजता पाठी राखा भगवंताची विनवणी करते मी. वाजता पाठी राखा मी चिंता करावी का घडवावे तू अलौकिका दयावंत होऊनी. माझे जन्माचे सार्थक व्हावे कर्म अलौकिक ग्रंथ लिहून व्हावा सुरेख अधिक मास महात्म्य. तुझ्या कृपेची आदान प्राप्त व्हावे हो संपूर्ण लाभावे आध्यात्मिक ज्ञान श्रोते सज्जनाशी बहु. श्री वाल्मिक म्हणती दृढ धन्व्यासी चित्त द्यावे आता श्रवणाशी. श्री हरीने अप्सरा शाप विमोचनाशी पद्मीशी कथेले. तर वाल्मिक ऋषी सांगू लागले दृढ धन्व्याला आता ऐक की श्री हरीने अप्सरेचा शापाची कथा पद्मेला सांगितली लक्ष्मीला सांगितली. श्रवणी ती पद्मा म्हणे हे पुरुषोत्तमा तुमची आगाध महिमा मुलुकी असे की. ते लक्ष्मीने ऐकल्यानंतर हे भगवंता तुमची आगाध महिमा आहे. आणि आता अधिक मास स्नानाचे फलित सांगावे मजप्रत ऐशा ऐकून श्री हरी भगवंत कथन करीते झाले की. बरं ठीक आहे आता अधिक मास स्नानाचं फळ काय आणि त्याला ते मला तुम्ही सांगा भगवंता. ऐक हे प्राणप्रिय पद्मावती अधिक मास स्नान महती ऐकावे सावध चित्ती माझ्या कथनाशी. लक्ष्मी ऐक आता तू जो करीतो नित्य स्नान त्याचे पापाचे निवारण हो तसे शीघ्र गतीनं श्रोते सज्जन हो. जो नित्य सकाळी स्नान करतो ब्रह्ममुहूर्तावर 4:30 वाजेच्या नंतर तो ब्रह्ममुहूर्त तर पापाचं निवारण होत. आणि यमाची दृष्टी त्यावरी पडेना उठा उठी तो कीर्तिमान होऊन सृष्टी नांदत असे. आणि यमाची दृष्टी त्याच्यावर कधीच पडत नाही आणि तो कीर्तिमान होतो. जो करी अधिक मास स्नान त्यावरी सूर होती प्रसन्न त्याने नच केले जरी तीर्थाटन तरी पुण्य लाभते बहु. अधिक मासाचं स्नान केल्यानंतर सूर प्रसन्न होतात आणि त्याने तीर्थाटन नाही केलं तरी चालतं पण स्नानाचं फळ भेटतं. अधिक मासात गंगा जळाने जो स्नान करीतो विधेने त्याची मनोरथे परिपूर्ण सिद्धी पावती बहु की. अधिक मासात जर अधिक महिन्यात जर गंगेच्या पाण्यानं स्नान केलं आणि विधीने तर त्याचं मनोरथ पूर्ण होतं सिद्धी पावता. पापी करुणी झाले हो पर्वत हे स्नान करिता जळत अधिक मासी साक्षात श्रोते सज्जन हो. तर पाप करून जर पर्वतच्या पर्वत झाले पापाची तरी स्नान केल्यानंतर अधिक मासी जर स्नान केलं तीर्थाच्या ठिकाणी नदीवर तर अशा ठिकाणी मग साक्षात भगवंत प्रसन्न. अधिक मासी नरनारी सरस्वती तिरी स्नान करी सहस्र जन्माची पापे साचारी जाती भस्म होऊनी. अधिक मासामध्ये नर असो किंवा नारी असो सरस्वतीच्या तिरी जर स्नान केलं तर सहस्र जन्माचं पाप भस्म.
जो महामूर्ख कोणी स्नान न करी अधिक महिनी तो संसार नरकातुनी मुक्त होत नसे कधी. जो अधिक महिना माहिती असून पोथी ऐकली असून जो कोणी एखादा मूर्ख स्नान अधिक महिन्यात करत नसत तर तो संसाराच्या नरकातून कधी मुक्त होत नाही. जो अधिक मासात स्नान ना करी त्याचे पाप हो तसे दरे बारी. त्या एवढे नच कुणी पाप बारी पृथ्वीवरी. जो अधिक मासामध्ये एक सुद्धा स्नान करत नाही त्याचं पाप धरे समान, धरा म्हणजे पृथ्वी समान एवढं पाप पृथ्वीला सुद्धा सहन. शिवदेवादी सकल देती भक्ता पुण्य फल अधिक मास स्नान केवळ प्राप्त होत तसे ज्याला. महादेव इतर देव आणि हे सारे देव भक्ताला पुण्याचं फळ देतात आणि अधिक मास स्नानाची पुण्य प्राप्ती. वैशाखात तप करुनी चैत्र मासी होम होऊन चैत्र पौर्णिमेस जे कुणी तरुण जाती. तर वैशाखात तप करावं, चैत्र महिन्यात होम हवन करावं आणि चैत्र पौर्णिमेला स्नान करावं असे लोक तरुण जातात. अवधा स्थित माऊलीचे जे दर्शन घेती साचे त्यांना स्नान ज्ञान गंगेचे अधिक मासी लाभे हो. तर देवीचं सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे किंवा तिथं स्नान केलं पाहिजे अधिक मासाला. अधिक महिन्यात जे कोणी होम तपदान करुनी ज्ञानगंगेचे स्नान पर्वणी साधिती पुण्यवंत बहुकी. अधिक महिन्यात जे कोणी होम करतात, तप करतात, दान करतात किंवा गंगेमध्ये स्नानाची पर्वणी करतात ते खूप पुण्यवंत होतात. अधिक मासी नित्य स्नान न घडे तरी त्रिदिन स्नान घडता परिपूर्ण समग्र फळ लाभतसे. अधिक महिन्यामध्ये कमीत कमी 3 दिवस स्नान घडलं पाहिजे म्हणजे 4 महिन्याचं फळ भेटतं. अतिपावन दक्षिणेशी गोदावरीच्या तीराशी पैठण नामे सुंदरशी नगरी असे की. अतिपावन अशी दक्षिण दिशेला गोदावरीच्या तीरावर पैठण नावाचं सुंदर अशी नगरी आहे. त्या नगरीत एक धर्मशर्मा नामक सर्व धर्म संचालक ब्राह्मण राहत असे. त्या नगरीत एक धर्मशर्मा नावाचा सर्व धर्म संचालक असा ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्र संपन्न ज्याचे असे शुद्ध आचरण पूजा कर्म करून उदर पोषण करीत असे हो बहुकी. तर तो ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होता, त्याचं आचरण शुद्ध होतं, पूजा कर्म करून उदर पोषण करायचा. नित्य प्राप्त समयाशी जाई मांगलिक स्नानाशी नामस्मरण मुखाशी नित्य जपत असे की. दररोज प्राप्त समय, प्राप्त म्हणजे सकाळच्या वेळेला, मांगलिक म्हणजे मंगल स्नान गंगेच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर करायचं आणि तोंडामध्ये नामस्मरण असायचं. नित्य जप ऐसा नित्य नियमाने जीवनक्रम भाव भक्तीने व्यतीत असता सहजपणे अधिक मास पातला. असा नित्य नियमाने जीवनक्रम भाव भक्तीने करायचा आणि सहज असं करता करता अधिक मास व्रत त्याने केले अनुग्रहित प्राप्त काळी स्नान करीत नित्य नेमाने. अधिक महिन्यामध्ये त्याने ते अनुग्रहित केलं आणि सकाळी दररोज प्राप्त सकाळच्या वेळेला स्नान करायचा नित्य नेम. मुखी पुरुषोत्तमाचे नाम करीत असता सगळे काम. अधिक महिन्यात पुरुषोत्तमाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, पुरुषोत्तमाय नमः. नाही बाकीचं काय आलं ते. मुखी पुरुषोत्तमाचे नाम करीत असता सगळे काम. जागृत केला रोम रोम भक्तिभाव करुणी. सतत पुरुषोत्तमाचं नाव घ्यायचा आणि काम करत राहायचा. काम करता बोलता चालता तो फक्त नाव घ्यायचा. असं करून त्याचं एक रोम रोम असं भक्तिभावाने भरून घेतलं. दीप प्रज्वलित करुणी ही विलास स्वगृही जाण सदोदित तेल घालून जीव तो विजून की. दिवा प्रज्वलित करायचा आणि स्वतःच्या घरामध्ये सतत तेल घालून तो दिवा विजू देत नव्हता. असा त्याचा नित्य नियम साधला असता स्वयं. एकदा घडले विघटित कर्म श्रोते सज्जन हो. असा त्याचा नित्य नियम असायचा.
आणि असं करता करता एकदा विघटित कर्म घडलं. विघटित म्हणजे वाईट कर्म घडलं. रस्त्याचे मध्यभागी उभे झाले प्रेत सवेगी, भिव लागले धर्म शर्म्या लागी, आक्रोशे बहुखी. रस्त्याच्या मध्यभागी प्रेत उभं राहिलं आणि ते धर्मशर्म्याला भिवू लागलं आणि आक्रोश करू. पाहुणे प्रेत रस्त्यात धर्मशर्मा त्याशी बोलत, का रे बाबा तुझी हालत कायशी झाली की. तर ते प्रेत रस्त्यात धर्मशर्मा त्या प्रेताला म्हणाला, का रे बाबा तुझी का हालत अशी झाली. पुण्य प्रभावाने ते दवा प्रेत म्हणाले, रे देवा मी पापीना केली देवाची सेवा, पुण्या काळी कधी की. ते प्रेत द्यायला म्हणायला लागलं की पुण्य प्रभाव माझ्याकडे नाहीये आणि मी पापी आहे, कधी देवाची सेवा केली नाही. मागील जन्मामध्ये मी पुरुष प्राप्त होतो या धरतीच, उन्मत्त होऊन वर्तलो खास निर्भूता की. मागच्या जन्मात मी पुरुष होतो आणि या धर्तीवर उन्मत्त होऊन वर्तलो म्हणजे फार मातून गेलो आणि निर्बुद्धीसारखा असून स्वतःची अस्तुरी विचार दुसऱ्यावर करी, रोज नित्य श्री भ्रष्ट करी बळजबरीने. स्वतःची अस्तुरी असून, अस्तुरी म्हणजे पत्नी असून विचार करायचो. दररोज मला एक स्त्री बदलून असायची. दारू पिऊन सुधू धुंद जीवन जागलो स्वच्छंद, मास बक्षित तसे निर्बंध नसे उपवासी कधी एकादशीचा. आणि मी दारू पिऊन धुंद असायचो, असं जीवन स्वतःच्या छंदानं जगलो. मास भक्षण करायचो, कधी उपवास केला नाही. पैसा प्राप्त करण्याशी खोटे काम केले जीवनाशी, हत्या केल्या बहुवंशी सज्जनाच्या बहुकी. तर पैसा भेटायला पाहिजे, फक्त पैसा प्राप्त करण्यासाठी खोटं काम केलं, दुसऱ्याची हत्या केली, सज्जन लोकांच्या हत्या केल्या. नसुनी कुणाचा अपराध गांजलो मी होऊन कामांध, हरपलो सगळे शुद्ध बेधुंद जागलो. कुणाचा अपराध नसताना मी विनाकारण त्रास द्यायचो. मी गांजलो लोकांना कामांध होऊन आणि सगळी शुद्ध माझी हरपून गेली, बेधुंद झालो होतो. पत्नीला वैताग दिला, उपवासी ठेविले जिला, खात्या ताटावरून तिला उठविले नशेमध्ये. तर पत्नीला वैताग दिला, त्रास द्यायचो, दररोज उपवासी ठेवायचो तिला, जेवत्या ताटावरून तिला उठवायचो नशेमध्ये. जो पत्नीला विनाकारण त्रास देतो त्याला दुःख हे भोगावा लागतं, नरकाचं. सज्जनाशी वितंडलो, त्यांच्या घरातची घुसलो, त्यांच्या स्त्रियेशी रतलो बळजबरी करूनी. सज्जनांना त्रास द्यायचो, त्यांच्या घरात घसायचो, त्यांच्या स्त्रियांना त्रास द्यायचो. देवनी विश्वास भारी, त्यांचा घात केला सत्वरी, पापाशे माझे कितीतरी मी केले अंधाधुंद की. दुसऱ्याचा विश्वास माझ्यावर खूप राहायचा, पण मी त्यांचा विश्वासघात करायचो. असं पाप कितीतरी मी अंधाधुंद केलं. ना पाहिली आई बहीण, मूर्ख केले त्यांना ताडण, रात्रंदिवन करुणी भांडण लुगाडी बहुताशी. आई बहीण काहीच पाहिलं नाही, विनाकारण भांडण करायचो, रात्रंदिवस भांडण लवडी करायचो. ना गेलो मंदिरात, ना कधी केले व्रत, भ्रष्ट केले मंदिरे सतत श्री संभोगे. कधी मंदिरात गेलो नाही, कधी व्रत केलं नाही आणि मंदिर सुद्धा भ्रष्ट केले. माझा परिवार होता परंतु मी मारिला स्वतः, अधर्मे करून जगता असता पीडाग्रस्त झालो की. माझा परिवार होता पण मी स्वतःच्या हाताने मारला, अधर्म केला आणि आता पीडाग्रस्त झालो. असाध्य रोग होऊनी तडफडलो रात्रंदिनी, कधी नच आले धावूनी पाणी पाजावया मला की. असाध्य रोग झाला त्याने रात्रंदिवस तडफड करायचो आणि पण मला कुणी पाणी पाजायला आलं. पाणी करीताना झाल्या बहुत यातना, परंतु जीवही जायना तडका पडकी की. पाणी करता कुणी पाणी पाजेना, खूप यातना झाल्या, दुःख झालं, परंतु जीव सुद्धा जाईना. विहिरीत उडी टाकली, प्राणांतिक व्यथा झाली, कुण्या सज्जनांनी काया काढली विहिरीतून बाहेर. असं तरी मरणीन विहिरीत उडी मार, प्राण जाईल म्हणून
4 लोक धावले, 4 सज्जन धावले त्याला बाहेर काढ. जीव द्याया जावे परंतु मरणच यावे, व्याधीयुक्त व्हावे विनाकारण पाकी. जीव द्यायला जायचं पण जीव जायना, कुणीतरी काढून आणायचं, मरण येईना आणि व्याधी जास्त वाढायची, त्रास व्हायचा. ऐसा पिडाग्रस्त असता जीव निघेना बाहेर स्वतः, आत्महत्या करिता करिता वाचवी कुणीतरी. असा जीव पिडाग्रस्त झाला आणि जीव घेना आणि जीव निघेना बाहेर आणि आत्महत्या करायला गेलो, कुणीतरी वाचवायचं. डोळ्यांनी काही दिसेना, कुणी भोजन देईना, अन्न मागताना त्रस्त झालो अतिकी. मला डोळ्यांना काही दिसेना, कुणी भोजन देईना, अन्न करता त्रस्त झालो. घनदाट अरण्यात गेलो, हिंस्र जनावरा पुढे झालो, परंतु परत आलो धडपडत ग्रामी की. वाघ खाऊन टाकल म्हणून अरण्यात गेलो, त्यांच्या समोर उभा राहिलो, पण काहीच नाही, परत आलो. एका ओसाड विहिरीत आत्महत्या केली त्वरित, 3 दिवस 3 रात तेथे प्राण तळमळी. एक विहिरीमध्ये, एका ओसाड विहिरीमध्ये, जिथं कोणी नाही अशा ठिकाणी आत्महत्या केली. 3 दिवस 3 रात तिथे तळमळत राहिली. ऐशी असता केव्हा तरी प्रेत होऊनी धरतीवरी, मी भटकतो अधांतरी, रात्रंदिन बहु की. असं करता करता मी माझा जीव गेला आणि मी अधांतरी असा फिरतोय. जे आत्महत्या करतात अल्प वयामध्ये, कमी वयामध्ये, किंवा घातक याच्याने आत्महत्या होते किंवा जीव जातो, त्यांचा जीव कधीही देवाकडे जात नाही. ते विषाची योनीमध्ये फिरत असतात. आपण पुण्यवंत असूनी मला वाचवा हो या प्रेतात्वातुनी, मी आलो लोटांगणी कर्मभोगामुळे. तर बाबा ब्राह्मण देवा, आपण पुण्यवंत आहात आणि मला या प्रेतत्वातून वाचवा, मला या कर्मभोगामुळे. ऐकून त्याचे कथन धर्मशर्मा गेला गहीवरून, म्हणे मी केले स्नान त्रिदिन अधिक मासामध्ये. त्या भूताचं, त्या पिशाचं व कथन ऐकून धर्मशर्मा ब्राह्मण गहीवरून गेला. म्हणे बाबा मी 3 दिवस स्नान केलं त्रिदिन अधिक मासाने, त्याचे लाभले जे फलित तुला वेगा प्राप्त. ऐसा संकल्प करिता साक्षात प्रेतत्व संपले. तर त्याचं जे 3 दिवसाचं जे फळ आहे ते त्यांनी संकल्प केला आणि ते फळ तुला प्राप्त हो असा संकल्प केल्यानंतर त्या व्यक्तीचं ते प्रेतत्व संपलं. प्रेतत्व संपल्यावरी पडला चरणावरी, म्हणे धन्य पृथ्वीवरी अधिक मास व्रत असे. ते प्रेतत्व संपल्यावर त्या ब्राह्मणाच्या चरणावर पडला, म्हणे खरंच धन्य या पृथ्वीवर अधिक मासाचं व्रत आहे. तो झाला नवलाव विमानातून आले देव, त्याचा करुणिया गौरव गोलुकी न गाठी. अशी नवलाई झाली की विमान घेऊन देव आले, त्याचा गौरव केला आणि त्याला गोलोकाला नेला. अधिक मासात सहजता त्रिदिन स्नान घडता, त्याचे पुण्य फलिते तत्वता प्रेत गेले बुद्धरुनी. अधिक मासामध्ये 3 दिवस स्नान घडलं, त्याचं पुण्य असं फळेतून त्याला दिल्यानंतर ते प्रेत उद्धरून गेलं. ऐशी करणे अद्भुत अधिक मास व्रते घडत, जे महिनाभर स्नान करीत त्याचे भाग्य ना वर्णावे. तर अशी करणे अद्भुत झाली अधिक मासाच्या व्रतानं, आणि ती 3 दिवसानं एवढं झालं तर जे महिनाभर स्नान करीत त्यांच्या भाग्याला परिवार नाही, वर्णन करू शकत नाही. फक्त 3 दिवस स्नानाचे पुण्य प्राप्त होत असाचे, प्रेतत्व निमाले प्रेताचे अलौकिक बहुते. 3 दिवसाचं स्नानाचे पुण्य प्राप्त झालं, प्रेतत्व निमालं. हे धर्मशर्म्याने अनुभविले, सर्व जनतेने पाहिले, म्हणून अधिक मासी स्नान केले भक्ती भावे बहु. धर्मशर्म्याला अनुभव आला, साऱ्या जनतेनं पाहिलं, म्हणून अधिक मासामध्ये स्नान केल्यानं कधी चांगलं असतं. ऐशे स्नानाचे महिमान श्रीहरीने पद्मे लागून सांगितले अद्भुत पूर्ण श्रोते सज्जन हो. तर असा हा स्नानाचा महिमा श्रीहरीनं नारायणानं लक्ष्मीला सांगितला. याचं अनमोल कथन श्री वाल्मिक दृढधन्व्या लागून भक्तिभावाने केले श्रवण श्रोते सज्जन हो. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ
ब्रह्मारदी पद्मकथा सरस दास पुरे कथितो जनहितार्थ एक विश्वध्याय कोढा श्री